नाही, बदल झाला पाहिजे ना. बदल झाला पाहिजे. बदल महाविकास आघाडीचा आला पाहिजे जो असेल तो. बीजेपीच्या लोकांनी वाडीलाल भाऊला पालटण राजू देशमुखला आणलं होतं. हे लोकांनी सगळं मनीशंकर आयरचा खेळ चालू आहे सध्या. उमेश पाटीलने काय केलं, आमदारचा खासदार केला तरी बी त्याने काय केलं, पावडीने पैसे गोळा केले आणि बाजूला सरकून गेला तो. विरोधी पक्षनेता राजकारणात सक्रिय नसल्यामुळे वन साइडेड बाजी, राजकारणात सक्रियच नाही. आणि जे उमेश पाटलांचं जे चालू आहे ते एक तिकिटासाठी धडपड चालू आहे त्यांची फक्त. तीनों का काम बहुत अच्छा था, पर ये साल रोड के काम अच्छे होने के कारण प्रभावी विधायक को ज्यादा वो मिलेगा ऐसा अंदाजा है, ऐसा पब्लिक का कहना है. देखो, आज की तारीख में सब लोग अच्छा काम करते हैं. जिसको मार्केट में रहना है उसको अच्छा काम करना ही पड़ेगा. तो उसके हिसाब से जो अभी आघाडी युती उसमें क्या होता है उसके तर विकासाच्या विजनवर आगामी निवडणुकीमध्ये विद्यमान आमदारांना कुठल्या प्रकारचा धोका नाही आहे. पण मंगे दादांचं म्हणजे एकदम फास्ट काम आहे. ताळगाव एक देवता म्हणून येतो, ताळगाव देवता म्हणून आहे. सगळ्यांच्या गरिबांच्या सगळ्यांच्या याच्यामध्ये येतो तो मंगे दादांनी विशेष म्हणजे असं केलं की 70 वर्षात जे आहे त्या वर्षाच्या आमदारांनी केलं नाही ते या दादा चव्हाणांनी करून दाखवलेलं आहे. आमचे आणखी पसंत आम्ही पहिल्यापासून तर राजू दादालाच मानतो. आता राजू दादा आणि उमेश दादा एकत्र झाले नितीन भाऊ असं वाटतंय. उमेश पाटील कसा का होईना आल्यावर आमच्या सारख्या जुन्या कार्यकर्त्यांना वळतो, आल्यावर पाय पडतो. हे आमचा विचार करत नाही आमदार. दुसरं काही नाही, आमदारचं बी काम चांगलं आहे. उमेश दादाने बी काम चांगलं केलं. क्या लगता है आगामी विधानसभा चुनाव में चालीसगांव में कौन से दादा जीत सकते हैं? मंगेश दादा, उमेश दादा या राजू दादा, किसे पसंद मिलेगी? तीनों भी दादाओं का काम अच्छा है, अभी जनता ही न्याय देगी. हाँ, लेकिन फिर भी एक पसंदी तो होती है ना. अभी तीनों का कार्यकाल तो आप लोगों ने देखा है, तीनों को 5-5 साल मिले. तीनों का काम बहुत अच्छा था, पर ये साल रोड के काम अच्छे होने के कारण तो शायद प्रभावी विधायक को ज़्यादा स्कोप मिलेगा ऐसा अंदाजा है, ऐसा पब्लिक का कहना है. प्रभावी विधायक मंगेश दादा. दादा, काय वाटतं आपल्याला मागील 10 ते 15 वर्षामध्ये आपण 3 आमदार अनुभवलेले आहेत चाळीसगावमध्ये. हो, काम चांगलं वाटतं आणि कोणाची पुन्हा जिंकण्याची शक्यता आहे. मी एवढंच म्हणेल, आजपर्यंत जेवढे आमदार खासदार झाले असतील या तालुक्याचा विकास जो आज झाला आहे आणि भविष्यात देखील पुढे होत चालला आहे तो आदरणीय या तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याशिवाय कोणी केलेलं नाही. आणि भविष्यात देखील तेच आमदार राहतील आणि तीच या तालुक्याचा विकास करतील. मागील 15-20 वर्षाचा इतिहास बघितलं तर चाळीसगावनं आमदार कधी रिपीट केलं नाही 20 वर्षात. आता काय वाटतं? आता रिपीट होतील ना, आता रिपीट होतील ना. इतिहास बदलेल, रिपीट होतील आणि तेच विकासाची गंगा परत या तालुक्यात आणतील. क्या लगता है आपको आगामी विधानसभा चुनाव में जो तरुणाई है चालीसगांव की, युवा वर्ग किसे पसंद करेगा, किसका काम अच्छा लगेगा? ऐसा कुछ नहीं है स्पेसिफिक, लेकिन जो लोगों का काम करेगा जनता उसके पीछे रहेगी. ये तो आदर्शवाद की बात हुई कि जो अच्छा काम करेंगे ऑब्वियसली लोग उसको जीत के देंगे. लेकिन युवाओं के मन में कौन सा आमदार है जिसकी छवि अच्छी है, जिसका काम अच्छा है? देखो, आज की तारीख में सब लोग अच्छा काम करते हैं. जिसको मार्केट में रहना है उसको अच्छा काम करना ही पड़ेगा. तो उसके हिसाब से जो अभी आघाड़ी युती उसमें क्या होता है उसके तर युवक उसके हिसाब से लोग अपना मत परिवर्तन करेंगे. फिर ठीक है ना, ये थ्योरेटिकल बात हुई है. प्रैक्टिकली आपको क्या लगता है कौन सा व्यक्ति आमदार बन के जीतना चाहिए या जीतेगा इस तरह से? तो राजू दादा देशमुख है जो अच्छा काम करते हैं, वो बनने चाहिए. तो झालं की ते आमदार कोण राहू शकतं का आपला एक अंदाज? ताडुगावचा आमदार कोण म्हणेल? आता लोकांचे मत थोडे आम्ही बघतो. तो सर तुमचं मत विचारताय. माझ्या मताचा आधार आहे ना आम्हाला. आपल्याला काय वाटतं? मंगेश चव्हाण. काय कारण असावी दादा? कामं भरपूर केले ते. भरपूर आहेत ना दादांचे. काळाची गरज पण आहे. हां, कसं काय? भरपूर कामं झालेत ना, शेतकऱ्यांचे कामं, निधी. आपण बोललात की मंगेश दादा काळाची गरज आहे, म्हणजे काय कारण काय नेमकं? कारण म्हणजे सगळ्याकडे दुष्काळ निधी, चाळीसगाव तालुक्याला दुष्काळ निधी आला, रस्त्यांचे कामं झाले, त्यांच्या ऑफिसला कोणी जाऊन कामं करताय. जर कोणी सर्वसामान्य माणूस गेला दादांच्या ऑफिसमध्ये त्याला काही करतात का, मार्गदर्शन करतात? करता तक्रारींचं निवारण वगैरे? हो करता समस्या दूर करतात. नमस्कार दादा, आपलं नाव? देवा शर्मा. क्या लगता है शर्मा जी आपको चालीसगांव में किसकी संभावना है अधिक है? मंगेश चव्हाण.
मंगेश दादा कारण होंगे जिनके आधार पे आपकी पसंद मंगेश दादा है? अभी जो काम चल रहे हैं, जो उन्होंने काम किए हैं लोगों के हिसाब से, उसके लिए। पिछले 15 साल में 3 अलग अलग आमदारों का काम आपने देखा, तो उसमें सबसे अच्छा काम किसका होता है? पब्लिक को भी मालूम है और मेरे को भी मालूम है कि आमदार मंगेश चौहान का काम अच्छा है। क्या मंगेश दादा को तालुके में कोई पर्याय है? अभी तो नहीं दिख रहा है। दादा काय वाटतं आपण असं आगामी विधानसभामध्ये कोणाची संबंध जास्त आहे? मंगेश दादांचं. मागील 10 वर्षात उन्मेष दादांचा पण आपण कार्यकाळ पाहिला आहे आणि मंगेश दादांचा पण. तत्कालीन उन्मेष दादा पण BJPला होते, हो. आता दादा पण BJPला आहे. तर काय म्हणजे कामं पाहून मतदान करणार, पक्ष पाहून की व्यक्ती पाहून? व्यक्ती पण, पक्ष पण आणि कामं पण. कामं जोरात आहे. तिघी प्रकारचे गुणधर्म मंगेश दादांमध्ये हो, असतात. 100%. आपण कुठे असतो? मी करगावला राहतो. करगावला. हो. म्हणजे तालुक्यात एकूणच काय परिस्थिती आहे? तुम्ही जर फिरत असाल इकडे? तालुक्यात कामं भरपूर चालू आहे, खेड्यावर चालू आहे, सगळ्या ठिकाणी कामं चालू आहे एकदम जोरात. विकासाच्या विजनवर विद्यमान आमदारांनी जी कामं केलेत तरुणांसोबत, शेतकऱ्यांसाठी, तसेच रस्ते जे आहेत, रस्त्याचे विकासात्मक कामं केलेत. त्यामुळे मला तरी वाटतं की आगामी निवडणुकीमध्ये विद्यमान आमदारांना कुठल्या प्रकारचा म्हणजे धोका नाही आहे असं वाटतं. विद्यमान आमदार म्हणजे तालुक्याचे मंगेश दादा चव्हाण. हॅलो, काय म्हणाल बाबा? बरोबर आहे. मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय का? हो, मोतीबिंदूचं. केव्हा केलं ऑपरेशन? 10 तारखेला केलं. कुठे केलंय? इथं बापजेमध्ये केलं. कोणाच्या सहकार्य मार्गदर्शन झालंय? काय ते रोटरी क्लब तर्फे ठेवलेलं सगळं. आमदार मंगेश चव्हाण यांच्या संदर्भात आपलं काय मत आहे? एकदम चांगला माणूस. चांगला माणूस. हो. आणि गोरगरिबांचे सगळं जे जाणणारा जाणकर असं बा चांगला माणूस बिलकुल. सर्वसामान्यांच्या अडी अडचणी. हो, अडी अडचणीला आहे. काम दे फुल गारंटी रहेंगे मंगेश दादा. मंगेश दादा उनका काम ही बहुत चल रहा है. अच्छा. हर खेड़े पड़े में. हम बात कर रहे थे कि तीनों दादा के काम देख लिए 40 गाँव में. राजीव दादा है, उन्मेष दादा है, मंगेश दादा भी है. तो तीनों की अगर तुलना किया तो किसका काम अच्छा लगा आपको, और क्या लगता है कि दूसरी बार उनको मौका देना चाहिए? मंगेश दादा का देंगे, कहीं भी जाओ. वो कौन से ऐसे कोई भी नाम वही बताइए. अच्छा. दादा के प्रमुख रोडला ते मंगेश दादांचे काम चांगलं आहे. ते काम बढिया हो रहा है. काय काम वगैरे असं म्हणजे कुठली विकास कार्य झाले की त्यांच्या आधार? नाही, त्यांचं काम फास्ट आहे. 1 नंबर काम आहे त्यांचं. चांगले कामं करू राहिले ते. तुम्हाला कधी काही अनुभव आला का दादांकडे? दादांचा अनुभव म्हणजे 24 घंटे आम्हाला त्यांचाच अनुभव. 24 घंटे पाण्यामध्ये चाळगावातच 24 घंटे असतात ते सगळ्यांच्या सेवेसाठी ते. अच्छा. हो, कोणत्या एका मिनिटात ते 1000 आहेत तिथं. तुम्ही जिथं सांगितलं तिथं 1000 येते. पहिले उन्मेष दादा आणि मंगेश दादा दोघे पण मित्रच होते एकत्र. हो, खूप मोठी शक्यता आहे का समोरासमोर येतील? मग अशा परिस्थितीत त्याला वेळ लागेल, थोडा वेळ लागेल त्याला, अजून थोडा वेळ लागेल त्याला. समजवतं व्हायला त्यांना वेळ लागेल. अच्छा. हां, या निवडणूक तरी समजत. हां, त्यांना वेळ लागेल. राजकारण म्हणजे त्यांचं वेगळं आहे ते. पण मंगेश दादांचं म्हणजे एकदम फास्ट काम आहे. चाळगावात एक देवता म्हणून येतो चांगला. अच्छा. हो, चाळगावात देवता म्हणून आहे. सगळ्यांच्या गरिबांच्या सगळ्यांच्या याच्यामध्ये येतो तो मिळून मंगेश दादा. कुठंही सांगा तुम्ही त्यांना, अत्याचार नाही, काही नाही, एकदम बढिया. काय माहिती पाहिजे तुम्हाला? माहितीची पाहिजे की राजीव दादा की उन्मेष दादा की मंगेश दादा, काय वाटतं बुवा? मंगेश दादा. हां. काय दादांची कामं वगैरे? विकास कामं 1 नंबर. 40 गावामध्ये पहिले आमदार. अच्छा. पहिले झाले बी नाही, नंतर कोणी होणार बी नाही असा कार्यकर्ता. मागच्या 20 वर्षात सर्वांचा अनुभव घेतला असेलच तुम्ही? सगळ्यांचा अनुभव घेतला आहे. हा एकदम 1 नंबर आमदार मिळाला आहे आम्हाला तालुक्याला. मागच्या 21 वर्षात 25 वर्षात आपल्याकडे रिपीट आमदार झालेला नाही, तो इतिहास एवढी पुसला जाईल का? नाही, मागचं नाही काही सांगू शकत. आत्ता सांगतो आम्ही. आत्ता जे काही ते काय सांगू शकतो आम्ही आत्ताच. ज्येष्ठांसाठी, श्रेष्ठांसाठी, वृद्धांसाठी, सगळं लहान मोठं सगळ्यांना एक परिवार म्हणून चालणारा आमदार मंगेश चव्हाण.
दादा काय वाटतं तुम्हाला आगामी विधानसभेत कुठला असा आमदार आहे ज्याची बाजी मारण्याची तुम्हाला शक्यता वाटते? बाजी तर आमचे आमदार भाजपवालेच मारणार, कारण की त्यांचं कार्यच तसं आहे ना. आता या काँग्रेसवाल्यांचे कमसे कम किती पंतप्रधान झालेले, 4 पंतप्रधान झालेले, आता 5वा उड्या मारून राहिलेला. काय केलं यांनी? काहीच केलं नाही. भाजपनी कमसे कम 10 वर्षामध्ये खूप काहीतरी प्रगती केली देशाची. प्रगती अशी केली तर सगळ्यांना म्हणजे एकदम हे वाटून राहिलेलं आहे. पण आमचं मंगेश दादा 40गावमध्ये 1 नंबर सगळ्या रोडचे कामं चालू आहेत. सगळ्या सुख दुःखात सगळ्यात गोष्टीत उभा राहतो. बस 1 नंबर भाजप यायला पाहिजे. राजू दादा, उमेश दादा की मंगेश दादा? मंगेश दादा चव्हाण. काय कारण आहे की तरुणाईमध्ये दादांची आवड दिसते हो असं? दादा पूर्ण गोष्टींना सहकार्य करतात, पूर्ण गोष्टींना सहकार्य करताना त्यामुळे पूर्ण तालुक्याला कामं त्यांचे सगळ्यांना घेऊन चालतात. त्यांचे कामं चांगले आहेत गावाला, त्यामुळे त्यांना सर्व तालुका सहकार्य करतो. तरुणाला काय आवडतं? बहुत म्हणजे खूप कार्यक्रम घेतात म्हणून आवडत नाही? सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे तसं नाही, त्यांचे कामं पण तसे आहेत ना, त्यामुळे. काही विकास कार्य सांगता येतील असे प्रमुख म्हणजे काही असेल? मग ते आल्यापासून तर रोडांचे कामं चालू झाले. शिवाजी महाराजांचा पुतळा आला, त्याच्यानंतर सिग्नल पॉईंटमध्ये ते सर्कल बनवला, कॉलेज पॉईंटला सर्कल बनवला, महाराणा प्रतापांचा पुतळा तिथं त्यांनी मंजूर करून आणला. तसंच आतापर्यंत तर कोणी केलं नव्हतं, त्यांनी करून दाखवलं. प्रत्येक गोरगरिबांसाठी जातात. म्हटलं प्रत्येक गोरगरिबांसाठी धावून जातात. प्रत्येकीच्या मदतीला हाक दिली तर हाक निर्माण करून देण्यासाठी लगेच उपलब्ध होतात. ते ज्यावेळेस त्यांना आवाज दिला त्यावेळेस जाऊन जातात. ते असं म्हणतात म्हणजे राजकारणी लोक हायफाय असतात, सर्वसामान्य लोकांपासून थोडेसे अलिप्त असतात. नाही, पण हे त्यातले नाहीत ना, हे त्यातले नाहीत. सगळ्यांना घेऊन चालणारे ते, हे त्यातले नाहीत. यांनी लहान मोठा असा भेदभावच ठेवला नाही. यांनी लहान मोठा असा कुठल्याच प्रकारचा भेदभाव ठेवलेला नाही. जात पात ऊस नीच कुठलाच नाही, असं कुठलाच भेदभाव ठेवलेला नाही. रिक्षावाल्यांसाठी रिक्षावाले बांधव असतात. रिक्षावाले बांधव सर्व शहर फिरतात, किंबहुना तालुक्यात पण फिरतात. तालुक्यात मध्ये नाव आहे त्यांचं वाला आता मंगेश दादा. काय चित्र आहे असं? मंगेश दादाच येतील ना. मंगेश दादा फिक्स आहे. गोरगरिबांचे एकदम सगळ्यांना घेऊन जवळचे ते. आम्ही लहान पोरे बी गेलं तर त्यांच्याशी कामं सौंदर्य पाण्याचं फुलचं काम होतं त्यांच्याकडून, असा विषय. आणि त्यांच्यात आम्हाला सगळ्यात जास्त त्यांना रिक्षावाल्यांना आम्हाला भरपूर त्यांची साथ आहे. ते आम्हाला काही त्रास नाही त्यांच्यामुळे. कशा प्रकारे दादांनी सहकार्य केलेलं? भरपूर त्रास आहे आम्हाला, ना डिपार्टमेंटचा त्रास आहे ना कोणाचा त्रास आहे. आम्ही कसे गोरगरीब पोट भरतोय त्यांच्यामुळे, एकदम व्यवस्थित आहे. उदरनिर्वाहाचं व्यवस्थित चालू आहे. एकदम काही टेन्शन नाही. आपण काय बोलाल? छान आहे, नियोजन छान आहे. जी यांचं सगळ्यांना मत तेच तुमचं आहे? किसका ज्यादा मौका लगता आपको? अपन इतना कोई वो नहीं, क्योंकि अपन को राजनीति से मतलब तो कोई मसला नहीं. ये तो अपन को समझता नहीं, अपन क्या बोल सकते हैं. फिर भी ऐसा लोगों की आम लोगों की चर्चाओं में कभी सुनी किसके? अब क्या है, पक्ष का बोल के वो तो मसला ऐसा है कि किसकी जय करना, किसकी क्या करना, क्योंकि सब सरीके है. ये सिर्फ काम के वास्ते अपन को लेते और काम निकल गया तो फिर अपन को छोड़ देते. आता काय वाटतंय आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये चाळीसगाव तालुक्यामध्ये कुठल्या उमेदवाराला जास्त शक्यता वाटते आपल्याला? मंगेशदादा चव्हाण. कारण त्यांनी जे कामं केले आहेत ना ते फास्ट आणि चांगले केले आहेत सर्वसाधारण माणसासाठी. कॉन्क्रिटीकरण, रोड, रस्ते, लाईट्स, गरिबांना घरं, आणि त्यांचा जो विजन आहे ना तो फार म्हणजे शून्यातून जग निर्माण करणाऱ्या गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत आहे सर्वांसाठी. शिक्षणापासून सगळे योजना. याच्या आधी बी 2-3 आमदार होते, त्यांनी बी कामं केले, पण यांची जी स्पीड होती ती खूप चांगली आहे आणि लोकांचं विजन घेऊन ते कामं करतायत. मला वाटतं की 99 100% मंगेशदादांनाच परत चान्स मिळेल. काही प्रमुख अशी विकास कामं दादांची उल्लेख करता येतो? दादांची आता चाळीसगावला रोडांचे जे कामं आहेत 30-35 वर्षापासून कॉन्क्रिटीकरणचे कामं झाले नव्हते, ते खूप चांगल्या पद्धतीने केले गेलेत. आणि आता 20-25 वर्ष लोकांना प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणा बघा आता हे जे रस्त्यावर डिप्या वगैरे आहेत ते निघतील, अंडरग्राऊंड लाईट्स कनेक्शन येणार आहेत, सर्कल्स येणार आहेत, आणि प्रत्येक जाती धर्माला घेऊन चालतात ते. त्यांचे कामं खूप चांगले आहेत. शिक्षणाच्या बाबतीत म्हणा, आता मालेगाव रोडला त्यांनी गरिबांसाठी घरकुल योजना बनवली आहे.
कमी किमतीमध्ये ते घरं देत आहेत. लोकांना प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःचं घर व्हावा, आणि आजच्या महागाईच्या युगात गरीब माणसाला पॉसिबल नाही की कॉन्क्रिटीकरण आणि RCC घर मिळेल. पण मंगेशदादांनी निश्चितच कमी किमतीमध्ये त्यांना घर देण्याचा जो प्रयत्न केला आहे तो खूप चांगला आहे. दॅट्स ऑल. वालझिरी पिंपरखेड माझं गाव आहे आणि मी 15 वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य बी आहे. आमची समस्या होती की गावापासून तो उर्दू शाळेपर्यंत रोड नव्हता. कायम चिकून राहायचं, पोरं शाळेत जायचे नाही, पाणी राहायचं. आम्ही मंगेश दादांना येऊन सांगितलं 2-3-5 लोकांनी, तर त्यांनी 10 लाख रुपयाचा निधी दिलं आणि ते रोड कंप्लीट झाला. आम्ही दादांचे लई आभारी आहोत. त्यांनी जात पात काय पाहिलं नाही. 10 लाखाचं लगेच एका महिन्यामध्ये आहे ना रोडचं काम चालू झालं आणि ते पूर्ण झालं. म्हणजे तुमचं छोटं गाव असताना सुद्धा हा, आमदार ते करून गेले तुमचं. आमचं छोटासा गाव असून बी आमदार दादांनी आमचं काम करून दिलं ते, आणि फटक्यात केलं. आम्ही समस्या ठेवली त्यांच्या समोर मांडली की बा आमचे मुलं, आमच्या समाजाचे मुलं शाळेत जात नाही, पाणी राहतं आणि चिकूड राहतं. शाळा बी खराब होत होती. आम्ही ते सारं फोटो काढून दादांना दिलं. त्यांनी ते 1-1.5 महिन्यामध्येच ते काम आहे ना कंप्लीट केलं. ते काम केलं म्हणजे विकास काम करताना दादांनी जातपात धर्म पाहिलंच नाही अजिबात. विकास कामासाठी त्यांनी जात धर्म ते पाहिलंच नाही. म्हणजे अल्पसंख्याक समाज असेल, मुस्लिम समाज असेल, त्यांना पण दादांचं सहकार्य राहिलं. आता पुन्हा निवडणुका येत आहे जवळ, काय तुमच्या मनात काय असेल? आता जे काम करतं त्यांना तो मतदान करणारच ना. आम्ही जे काम देतात, भरपूर काम करतात, त्यांना तर निवडूनच आणणार ना आम्ही. एकच वादा, मंगेश दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. बोला क्या महाराष्ट्र में ऐसा कोई एक आमदार नहीं कि उत्तर 40 गाँव तालुके में ऐसा एक आमदार है. वो सब सुख में दुख में सब बातों में काम में आता है. उनको रात को जब कभी फ़ोन किया ना तो लगे तुरंत उठा लेते और चौकशी करते कि क्या हुआ भाई. जे झालं ना सगळं एकदम खरं असलं ना तर ते रात्री 12 वाजता फोन उचलून घेता आणि त्या गोष्टीची चौकशी करता. असा मंगेश दादा आहे. या गोष्टीला कोणीच त्या मंगेश दादाला तोड देऊ शकणार नाही. हे असं 40 तालुक्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये कोणी तोड देऊ शकणार नाही. असा एक आमदार आहे. तो आमचा कोणी लागत नाही, पण तो आमचा भाऊबंद सारखा आहे असं म्हणून आम्ही त्याला मतदान करू. 3 दादा आहेत, राजू दादा, उन्मेश दादा, मंगेश दादा. कोणाची शक्यता दिसतं वाटतं त्यांना? मंगेश चव्हाण. काय कारण असावं? काय कारण असावं? इतके तुमची कामं चांगली, क्विक काम होतात. अच्छा, कधी तुम्हाला अनुभव आला की काही कामानिमित्त तुम्ही गेलात किंवा दादांच्या बद्दल तुम्ही काय ऐकलं? नाही, कधीच नाही. चांगलं ऐकलं असेल कामाबद्दल काही? चांगलं आहे पूर्ण कामं. आता पहिले बोगदा अडचणी होती, रस्ता तयार करून गेला त्यांनी. हा नाही, आपला पहिला बोगदाला जळगाव बोगदा, धुळे बोगदा. कारण हे झालं अडचण होती बरेच. तरुणांना दादांमध्ये काय आवडतं? दादांची कामाची शैली आवडते की जे सांस्कृतिक कार्यक्रम दादा घेतात किंवा शैली आवडते त्यांना. शैली आवडते त्यांची. शैली आवडते कुठली? कामं कोणते क्विक करतात, काही अडचण राहिली लवकर प्रोसेसिंग लवकर होते, प्रलंबित ठेवत नाही, लवकर क्विक काम करतात. इतर विषयांमध्ये विचारत होतो की दादा रायगडाची वारी करतात, ते चांगले नाही. उमेद निर्माण होते ना माणसाची. माणसाला फिरायला भेटतं, उमेद निर्माण होते. नवीन जे एवढे युवा पिढी आहे यांना चालना भेटते ना. आता आपली संस्कृती कोण जपणार आहे मग? बरोबर. एक संस्कृती आपली जपली जाते ना. ते दादांचं कामपेक्षा मंगेश चव्हाणचं काम चांगलं आहे. हो, आमदार म्हणून ते यायला पाहिजे. दादांचे 5 वर्ष पूर्ण झाले, पुन्हा दादांना संधी मिळेल असं वाटतं? शक्यता कमी आहे. शक्यता यायच निवडून यायची शक्यता काय आहे? कमी. का बरं? काय कारण वाटतं? भाजपचा हवा आहे. जळगाव मंगेश दादा भाजपचेच आहेत ना? हो, तेच निवडून येतील ना. मी तेच विचारतो. मंगेश दादा भाजपचेच आणि त्यांची निवडून येण्याची काय शक्यता आहे? आता विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. आपल्या 40 गावामध्ये राजू दादा असतील, उन्मेश दादा असतील, मंगेश दादा असतील, कोणाला पसंत असेल आपली? मंगेश दादा. काय कारण दादा? विकास भरपूर होतोय 40 गावचा. आपण कुठे सर? मी हिरापूरचा आहे सर. तालुक्यामध्ये असतो? हो, 40 तालुक्यात. तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती, म्हणजे गावामध्ये वगैरे? सुधारणा सर्व्हिस व्यवस्थित आहे. मंगेश दादा करताय सर सुधारणा. गावाकडे येतात?
हो येतो. कधी तुम्हाला काही अनुभव आला, तुम्ही कधी काही समस्या घेऊन गेले किंवा तुमचे ओळखीचे किंवा नातेवाईक दादांकडे समस्या घेऊन गेले? पूर्ण समस्या सोडतात सर. काही पण समस्या असली तर ते लगेच सोडतात. मतदान करताना काय पाहाल, व्यक्ती पाहाल, पार्टी पाहाल की त्याचं काम पाहाल? काम बघेल. काय वाटतं दादा, चाळीसगावच्या तरुणाईचं काय मत आहे? चाळीसगावमध्ये कुठले दादांना त्याची परिस्थिती बघितली तर चाळीसगावमध्ये मंगेश दादांचं जोरावर आहे. काबर गेल्या जून महिन्यात हे लगातार 2-3 वर्षापासून तरुणाईला रायगडावरती घेऊन जातात. जसं जसं वर्ष पुढं वाढतं तसं तसं संख्या बी वाढते. वारकरी संप्रदायात झालं तर वारकरींना बी ते पंढरपूरला घेऊन जातात. गणेश उत्सवात त्यांचे 10 दिवसाचे कार्यक्रम राहतात. असं आणि कामांचा वेग बघितला तर कामं बी जोरावर आहे. सध्याची परिस्थिती बघून तर मंगेश दादाच येऊ शकता असा प्रत्येक चाळीसगावचा रहिवासींचा अंदाज आहे. उन्मेष दादा. काय अशी कारण असतील, काही काम असतील, काही विकास कामं ज्याच्या आधारावर उन्मेष दादा आपली पसंती आहे? त्यांना कामं वगैरे चांगले केले. आता तुम्ही 5 वर्ष उन्मेष दादांचे पण बघितले, 5 दादा मंगेश दादांचे बघितले असतील, तरी पण तुमची अंतिम पसंती कोण राहिली? आमचे आणखीन पसंती आम्ही पहिल्यापासून तर राजू दादालाच मानतो, पण आता राजू दादा आणि उन्मेष दादा एकत्र झाले. बरोबर. त्याच्यामुळं उन्मेष दादा येतील बा असं वाटतंय. म्हणजे उन्मेष दादा असो किंवा राजीव दादा असो, महाआघाडीला तुमचं पसंती आहे? हो. काय सांगाल दादा, तुमच्या शहरामध्ये नेमकी काय परिस्थिती राहील विधानसभेला? दादा, उमेश पाटील की राजीव देशमुख? विषय तर असा आहे सर, आतापर्यंत तर सगळेच सारखे होते आम्हाला, पण मंगेश दादांचा जो प्रतिसाद जो आम्हाला भेटलेला आहे तो बऱ्यापैकी भेटलेला आहे. आणि इथून पुढं बी ते त्यांचं म्हणजे जे बोलणं आहे ते करून दाखवतात. आश्वासन कधी देत नाही ते. तुम्ही रिक्षा चालक आहात, शहरातले रस्ते तुम्हाला गल्लोगल्लीची माहिती आहे. बरोबर. शहरातील रस्त्यांची स्थिती काय आहे? स्थिती तर एकदम गंभीर होती आतापर्यंत, पण आता दादांनी जसा पाऊल टाकलेला आहे चाळीसगावमध्ये, तर दादांनी भरपूर काही सुधारणा केलेली आहे आणि करताय. आणि इकडून पुढं त्यांनी वादा बी दिलेला आहे का गल्ली बोळ मी हे सुधारवणार आहेच. तुम्हाला काय वाटतं मग की शहरात नेमकी काय स्थिती राहील? किती टक्के लोक दादांच्या बाजूने उभे राहतील? कमीत कमी हिशोब जर तसा जर पकडला तर 70% कमीत कमी. आपण तर पूर्ण 99% नाही सांगू शकत, पण माझ्या वतीने कमीत कमी 70% दादांच्या बाजूने लोक आज बी गंभीरपणाने उभे आहे, कारण दादांनी केलेलं आहे तसं. काय सांगाल दादा? दादाला पसंती राहील राजीव दादा, मंगेश दादा, उन्मेष दादा? आता हे असं आहे, सध्या BJPची लाट आहे, त्याच्यामुळं आता काही सांगता येणार नाही. आणि उमेश दादा हा पहिले BJPमध्ये होता, आता तो त्याला त्या तिकीट नाही मिळाल्याबद्दल तो आता कुठल्या पक्षाकडून उभं राहतो, ते अजून शिवसेनेकडून राहतो तर त्याला तिकीट मिळतं ते अजून काहीच सांगता येणार नाही. त्याच्यात याचं काम चांगलं असल्यामुळे याचं भरपूर काम चांगलं आहे सध्या तरी, पण BJPची लाट जोरात असल्यामुळे BJPचं सांगता येतं. समजा ते राजीव दादा किंवा उन्मेष दादा एकालाच तिकीट मिळेल महाआघाडीतर्फे, हां असं गृहीत धरलं तर काय तुमची पसंत आहे? आता पब्लिकवर सर, आपणच काही सांगू शकत नाही. तसं आता जे डोळ्यासमोर दिसतं ते सांगितलं तुम्हाला. हां, काय म्हणता काका इलेक्शनचं? काय बोला, तालुक्यात हवा कोणाची काय वाटतं? आता काय चालू आहे कामं आमचे याच्यावाले मंगेश चव्हाणचे. अच्छा. त्याच्यामुळे काही सांगता येत नाही. तरुणाई सांग रे, बोल ना मित्र. झालं का 18 वर्ष झालं का? हा, पहिलं मतदान झालं तुझं? नाही, होणार आहे, आता होईल. बघ तुझ्या जीवनातलं अत्यंत महत्वाचं पहिला मतदान तू करणार आहेस बेटा, तर कोणाला पसंती असेल तुझी? मंगेश दादांना. काय कारण आहे त्याची? हा, विकास, तालुक्याचा विकास होऊ राहिला, दुसरं काही. विकासामुळं, खूप विकास असल्यामुळं गावाचा फार विकास जोरात चाललेला आहे. रस्त्याचे कामं झालेले आहे. मंगेश चव्हाण एकच नाम, सगळे कामं, एवढे कामं केले की कोणत्याच आमदारने एवढे कामं केले महाराष्ट्रात, इतके कामं केले. आमदार असे काही कामं केले नाही आमच्याकडे आतापर्यंत. आता यांनी चांगला यशस्वी केलंय, त्याच्यामुळे आम्हाला तेच पसंती आहे. काय म्हणतो मित्र, तुझं काय म्हणतो? मंगेश दादा चव्हाण. समजा राजीव दादा, उन्मेष दादांचा ऑप्शन मिळाला तुम्हाला, काय पसंती असेल? मंगेश दादाच. मंगेश दादाच. मी तर म्हणतो बरं का साहेब, 288 आमदार आहेत महाराष्ट्रात, 287 पडून जातील, पण हा एकटा निवडून 88. हो, एवढी गॅरंटी काय? कारण काय बोलणं, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांच्या. कुठल्याही कामात
व्यवहार बी चांगला आहे सर, त्याचं अजूनपर्यंत काही तसं काही घडलेलं नाही, तर असं काही सांगता येणार नाही. पण राग नाही लागेल अजून. गरीब माणूस राग जा, नाही. सामान्य माणूस राग नाही त्या माणसावर. त्यांचं केल्याशिवाय राहत नाही. काही भ्रष्टाचार काहीच नाही, अजिबात नाही कुठलं. कुठलं दवाखान्याचं काम राहो, कोणाची समस्या राहो, काही ते तुरंत सोडून टाकतात. मंगेश दादा की उमेश दादा चांगलं काम करतात. कोण? मंगेश. काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला एक मिनिट थांबून घेतो. तुम्हाला संधी दिली ना तिकडे, तुम्ही सुरुवातीला बोलत नव्हते, नंतर ग्रुप चढलं तुम्हाला एकदम अचानक. दादा काय वाटतं तालुक्यामध्ये आता आमदारकीची निवडणूक होणार आहे, तर मंगेश दादा, उन्मेश दादा की राजीव दादा, काय वाटतं आपल्याला? काय आम्हाला तर वाटतं मंगेश दादा. अच्छा, दादांचं काय आवडतं तुम्हाला? स्वभाव आवडतो, काम आवडतं? सर्व कामं आवडतात. चांगलं एकदम म्हणजे चांगला माणूस आहे. गेलं तर 2 शब्द बोलतो बाबा काहीतरी. वडीलधाऱ्यांना मान आहे का? हो मिळत राहते. माहीत म्हणजे भरपूर लोक चांगले आहेत. कोण? आपल्या मंगेश दादांचे आपल्याला भरपूर सहाय्य केलं त्यांनी. तुम्हाला काही अनुभव आला की दादांच्या कामाबद्दल वगैरे, त्यांच्या एकदम कामं भरपूर केले त्यांनी. समजा उन्मेश दादा आणि मंगेश दादा समोरासमोर उभे असले, हां, तुम्हाला कुणाची पसंत आहे? आपला मंगेश दादा मंगेश दादा एकदम चांगला स्वभाव. कधी या परिसरात दादा आलेत दिसलं तुम्हाला किंवा भेटले? रोज येतात, रोज येतात, रोज येतात. रोज तुमची काही सलाम नमस्ते काही रोज रोज चालतं. रोज रोज सकाळ संध्याकाळ राम राम करतात. जे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत, बुजुर्ग मंडळी तुमच्यासारखी. हो, काकाचे म्हणत होते, काकाचे म्हणत होते आपल्याला. काका म्हणतात तुम्हाला, म्हणजे तुम्ही पुतण्याला निवडून देणार? मग काय सरळ एका हाताने निवडून देणार आपण. चालेल. आपले कामं बी केले त्यांनी. दादा काय वाटतं तुम्हाला? आता निवडणुका जवळ येत आहे, तुम्ही बसस्टँड सारख्या मध्यवर्ती ठिकाणी आहात, तर काय तुम्हाला असं वाटतं तालुक्यामध्ये कोणाची क्रेज आहे, कोणाची हवा आहे? उन्मेश दादा असतील, राजीव दादा असतील किंवा मंगेश दादा? आता चाळीसगावमध्ये मंगेश दादांची जास्त हवा आहे. हां, त्यांचे कामं बी चांगले चाळीसगावमध्ये करतायत, कार्यक्रम राबवत आहेत, त्यांचीच हवा आहे. काय वाटतं तुम्हाला? ते फिरणारे आमदार आहे की थांबणारे आमदार आहे? ते फिरणारे आमदार आहे. 2 माणसांमध्ये येतात, काही कार्यक्रम राहिला आपल्या घरी त्यासाठी हजर असतात. बोलवतो येतात? हो, येतात. काही असं फरक, काही श्रीमंत गरीब असं तसं काही भेदभाव नहीं। तालुका में अभी जैसे अब मेरे अनुभव के हिसाब से बोल रहा मैं, जैसे आज तक मेरी उम्र के हिसाब से विजय नवल पाटिल से लेके आज तक जो भी आमदार हुआ, खासदार हुआ, जिन्होंने ऐसा काम किया नहीं है जो आज उनमें मंगेश चौहान जो कर रहे हो। आज जो गांव की उन्नति हो रही वो एकमेव आमदार ऐसा है, तो वो पूरा काम चालीसगांव की बहुत तरक्की कर रहा है। आप प्रॉपर कौन से गाँव के? यही गांव का है मैं। चालीसगांव के? हाँ, नाम मोहन राजपूत। मोहन दादा। हाँ, तो आज जो है वो मंगेश चौहान को कोई हरा नहीं सकता मेरे हिसाब से। तो भी वो कौन से काम है जो आंखों से दिखने वाले के लगता है कि इस आधार पे दादा को मतदान होगा? एक गांव में विकास जो हो रहा है वो हिसाब से बोल रहा हूँ। आज तक किसी ने बहुत आमदार खासदार आए जिन्होंने काम किया नहीं किया वो बात अलग है। आज तक ऐसा काम किसी आमदार खासदार ने किया नहीं है। पिछले पास टाइम में साहिब बहू से लेकर आपका अभी राजीव दादा, उन्मेश दादा, मंगेश दादा। राजू दादा ने किया काम, ये नहीं बोलता किया नहीं। राजू दादा ने 40 गांव में जो सुकून लाया, पानी पिलाया, पानी की पाइपलाइन डायरेक्ट लाया। पर वो हिसाब से आज की जो माहौल बता रहा मैं पब्लिक का, पब्लिक प्लेस जो है सब मंगेश चौहान तरफ से है। राजू दादा ने तो पानी लाया, पानी पिलाया लोगों को, ऐसा किन्हीं काम करा नहीं क्या? और महंगाई पर कोई बोलता नहीं क्या? महंगाई जो बढ़ रही है इस पर कोई बोलता नहीं। महंगाई तो आमदार के हात में देते ना। हाँ, पर वो मोदीला बोला तो हवा कोणाची? हवा मंगेश दादाची। काय कारण तरुणाईमध्ये दादा खूप लोकप्रिय दिसतात, काय कारण असेल? बुवा सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, काय सांस्कृतिक कार्यक्रम आहे, चाळीसगावमध्ये विकासाची कामं होऊ राहिली। आपला मतदान घेतलं यांना विचारलं, विकासाची कामं होऊ राहिली चाळीसगावमध्ये आणि तरुणामध्ये जास्त त्यांचं क्रेश आहे, त्याच्यामुळे मंगेश दादा येते निवडून। त्याची काय कारण आहेत? म्हणजे तरुणाईला जर दादा आवडत असतील तर काय सोशल मीडिया त्याचं कारण आहे, किंवा ते गणेश उत्सव, नवरात्री उत्सव, ते सांस्कृतिक कार्यक्रम म्हणतात ते कारण आहे, की अजून काही कारण आहेत? हे सगळे कार्यक्रम होत आहे, पण सामाजिक असल्यामुळे तुमचे विचार मिळतात स्वतःच्या सर्वांचे। सामाजिक कार्य होत आहे, सामाजिक विकास होऊ राहिला, चाळीसगाव डेव्हलप होतोय। एवढं आजपर्यंत कोणी केलं ना तेवढं मंगेश दादा करताय, हेच कारण आहे। तुमचं वय किती असेल अंदाजे?
27. मागच्या 20 वर्षात तुम्ही कोणत्या आमदाराला इतकं काम करताना पाहिले किंवा तुमच्या आवडून? नाही एवढं आजपर्यंत कोणाला काम करताना नाही पाहिलं. 40 वर्ष विकास हा फर्स्ट टाइम होता एवढा मंगेश दादांच्या कार्यकाळामध्ये. मंगेश दादा के काम भी अच्छे हैं और लोगों से अच्छा सहयोग उनका वाला और इसलिए सब लोगों में मिलता जुलता वो सब, इसलिए मंगेश दादा ही भाई आमदार होंगे. क्या नाम? DS नवले सर. नवले सर. हाँ. कहाँ रहते? इधर खड़की बाईपास. प्रॉपर 40 वर्ष. हो. आपको दादा मंगेश दादा का कोई ऐसा अच्छा अनुभव आया है काम का, समस्या उसने काम के लिए एक ऑफिस खोला इधर, सब लेडीज़ का काम हो, जेंट्स का हो, कोई भी काम हो उधर काम बना देते. फॉर्म भरने का हो, एकदम बेस आया था, आदमी आ गया था उसको भी वो सब मदद कर देते. कभी टाइम उसके पास कुछ नहीं रहा तो भी उसको सब मदद कर देते. वो ऐसा है. अच्छा. ऐसा है. यानी अभी टिकट भी पक्का और आमदार एकदम 101% आमदार हुई है भविष्य का. हो. मंगेश चव्हाणच येणार आहे. काही गावांमध्ये बी भरपूर काम चालू आहे. आपण कुठं राहतो? गणेशपूर. कधी काही असे अनुभव आले की आता आमच्या गावात एक मुलगा घातला बिबट्याने, लगेच मंगेश चव्हाण तिसऱ्या दिवशी 10 लाखाचे चेक घेऊन आले आणि कामही भरपूर झालं आमच्या गावात. तो बिबट्याचं काय प्रकरण होतं? बिबट्याने मुलगा घातला होता एक, बिबट्या सापडला, काल जलबंदी केला. म्हणजे ते प्रयत्न पण दादा करतात आणि 3 वेळेस आले दादा. एवढ्या 8 दिवसात 3 वेळेस आले गणेशपूर भेट द्यायला चेक घेऊन. बरं, परिसरामध्ये अशी चर्चा आहे की राजीव दादा, उन्मेश दादा किंवा मंगेश दादा हे समोर येऊ शकतात एखाद्या वेळी निवडणूक? येऊ शकतात, त्याची काही हरकत नाही, पण मंगेश आपले चव्हाण येणार. दादा आपली काय पसंती असेल समजा निवडणूक झाली तर? माझी पसंती तर मंगेश दादा चव्हाण येणार. आमदारकीला मंगेश दादा चव्हाणच येणार. अच्छा. हो. मागच्या वेळी मतदान झालं तुमचं? हो. यावेळी कोणत्या पसंत? मागच्या वेळेस मतदान झालं तर मंगेश दादा चव्हाण झाले, यावेळेस बी मंगेश दादा चव्हाणच येणार. उन्मेश दादा आणि मंगेश दादा पहिले सोबतच होते भारतीय जनता पार्टीमध्ये. हो बरोबर. मग आज काय अशी परिस्थिती चेंज झाली बुवा? पण ते खासदार लेवलला होत्या, ते आमदार आहेत ना. मग आता हे आमदारकीचं इलेक्शन असल्यामुळे यांचे कामं चांगले असल्यामुळे मंगेश दादा येईल असं आम्हाला अपेक्षा आहे. मंगेश दादांशिवाय दुसरं कोणी नाही. अच्छा. व्यक्तिमत्व चांगलं आहे, कामं आहेत, युवा नेतृत्व आहे. काय वाटतं दादा आगामी विधानसभेचा निवड शक्यतो मंगेश दादाच राहील, कारण की त्यांचा सामान्य जनतेशी संपर्क आणि कार्यकर्ते चांगले आहेत. आमदार मंगेश चव्हाण यांचं दमदार काम आहे, विकास कामं जोरात चालू आहे आणि पुन्हा त्यांनाच संधी मिळेल. जनसंपर्क भरपूर. कोणाचा? मंगेश दादा. भरपूर आहे. कामाच्या समस्या सोडवणं, बारीक सारी गोष्टीचा स्वभाव एकदम रॉयल आहे. सुखदुःखात सदैव हजर असता कुठे येते. कोणाचंही सुखदुःख असो, लग्न असो, हे असो, बोलावल्यानंतर येतात ते. कुठलाही अभिमान वगैरे नाही, पूर्ण तालुक्यात फिरता, संपर्क खूप आहे. बाकी दुसरं कोणी राजीव दादा, उन्मेश दादा यांची काय शक्यता वाटते? तर त्यांच्या ज्याच्या याच्यावर आहे पक्षाचं. आम्हाला ते वाटतं थोडंसं प्रथमदर्शी. इथलेच आहे? नाही, मी हिरापूरचा आहे. तालुका? चाळीसगाव तालुका. हां, मग ठीक आहे ना. काय वाटतं दादा आपल्याला तालुक्यामध्ये काय चित्र असेल असा एक अंदाज? नाही, बदल झाला पाहिजे ना. हां, बदल झाला पाहिजे. बदल महाविकास आघाडी चालला पाहिजे जो असेल तो कोणी. अच्छा. महाविकास आघाडीकडे कोणाची शक्यता वाटते तुम्हाला? शक्यता ना, राजीव दादा की उन्मेश दादा तिकीट? एखाद्या वेळेस उन्मेश दादा मिळू शकतं. उन्मेश दादा तिकीट मिळालं तर काय पसंती असेल? उन्मेश दादा तिकीट मिळालं तर उन्मेश दादा निघून येतो आरामशीर. राजीव दादाला ते जातीचं राजकारण चालतं. पाटील. अच्छा. ते पाटील देशमुख. तरी पण एकंदरीत समजा आता तुम्ही तालुका वगैरे फिरतात, एकूणच काय अंतिम शब्द काय वाटतं आपल्याला कोणाची शक्यता आहे? आणखी पाटील कोणी असला तर महाविकास आघाडीत येईल, पाटील नसला तर मग मंगेश दादा येईल. अजय देशमुखांनी पाणी आणलेलं आहे चाळीसगावला. अच्छा. हां, त्याच्यामुळं ते आमदार बनतील आपल्याला. हे भाजप सरकारने काय केलं आहे, सर्व बाहेरचेच लोक आणले, पक्षाच्याच लोकांना डावललं सगळ्यांना. त्यांनी अलग लक्षात जे लोक 40-40 वर्षाचे कार्यकर्ते होते त्यांना सोडून दिलं त्यांनी. आणि हे सगळे पैशांनी विकत घेतलेले लोक आणलेले आहे त्यांनी आता पक्षामध्ये. एक पण पक्षाचा नाही, नातेवाईक आहे, हा आहे, तो आहे, असे लोक जमा केलेले आहे त्यांनी. पक्षाचा कोणीच नाही. दादा पहिले समजा उन्मेश दादा आणि मंगेश दादा दोघी बीजेपीला होते. हे नव्हतेच हो बीजेपीच्या लोकांनी वाडीलाल बोला पालडन राजू देशमुखला आणलं होतं.
हे लोकांनी सगळं मनीशंकर आयरचा खेळ चालू आहे सध्या. सामान्य माणसाकडे काहीच प्रश्नाचे उत्तरं नाही, काही नाही. इथं कामधंदा नाही, साखर कारखाने बंद पडून गेलेले, मिल बंद पडून गेलेली, आलं लक्षामध्ये तुपाचे कारखाने बंद पडून गेलेले. इथं काही तिथं उद्योगच कोणी आणलेला नाही, गुप्ती बसले. MRDC मध्ये महाराष्ट्रातले लोक कामाला नाही, सगळे UP बिहारचे लोक कामाला आहे. तालुक्याच्या लोकांची जमिनी गेले, तालुक्याचे लोक पाहिजे का ते स्वस्तातले पाहिजे? हे बी तर भारतीयच लोक आहे ना, तालुक्याच्या लोकांची जमिनी गेलेले आहे तिथं. महाआघाडीतर्फे समजा राजू दादांना तिकीट मिळेल किंवा राजू दादांना नाही मिळालं तर उन्मेष दादांना मिळेल महाआघाडीतर्फे? नाही, राजू दादांनाच मिळेल. राजू दादाचीच पत्नीला नाही तर बाईला, दोघांपैकी कोणाला तरी मिळेल. कारण ते 2-2.5 हजार मतांनी पडलेले आहेत. आलं लक्षामध्ये. उमेश पाटील 22,000 मतांनी आलेला होता, राजू दादा फक्त 2,500 मतांनी पडलेला आहे. आला त्या टायमाला त्यांची सत्ता होती, राज्यात सत्ता होती, केंद्रात सत्ता होती. आलं लक्षात. त्याच्यामुळं राजू देशमुखच येईल. उमेश पाटलांना तिकीट मिळालं तर काय स्थिती राहील? नाही, उमेश पाटलाचं काही खरं नाही हो. उमेश पाटील काही नाही. उमेश पाटील म्हणजे शेवटचा शब्द तुमची पसंती ही राजू देशमुख. त्यांनी अतिक्रमणच काढलं नाही अजूनपर्यंत 40 वर्षामध्ये. सगळ्या लोकांना पोट भरायला दिलं आणि इथं सगळा व्यापार होऊन गेलेला आहे. जी 400 रुपये स्क्वेअर फूटची जागा आहे ती 1200 रुपये स्क्वेअर फूट होऊन गेलेली आता. अशी गंमत होऊन गेलेली. मुलाखती घेतली की मंगेश दादा महाराणा प्रताप सिंहजी यांचं स्मारक करणार आहे, त्यामुळे त्यांना पसंती देऊ असं. त्याच्या अगोदर बी तर शिवाजी महाराज झाला ना, त्याच्या अगोदर बी तर शिवाजी महाराज झालाच का नाही? उमेश दादाने आणलेला. जाऊ द्या, नरेंद्र मोदींनी तिथलं पाणी टाकलं होतं समुद्रामध्ये शिवाजी महाराजाला. ते झालं का स्मारक? हे तर स्मारक बांधलं पण ते झालं का? त्याच्यावरती आपण राजकारण केलं ना. हे तर बरोबर आहे का नाही? सरदार वल्लभभाई पटेलचा पुतळा होऊन गेला पण शिवाजी महाराजचा पुतळा झाला नाही महाराष्ट्रात. शिवस्मारक ते झालं नाही. सगळे शिवाजी महाराजच्या नावावरती मतं मागता आणि लोकांना येडं बनवता. अशी गंमत आहे. कोणाला भेटेल त्याच्यावर महत्वाचं आहे. आपण असं गृहीत धरूया की महायुतीतर्फे मंगेश दादांना आणि महाआघाडीतर्फे राजीव दादा किंवा उन्मेष दादांना तिकीट मिळेल. अशा वेळी राजू दादा निवडून येतील. अच्छा, हो. जवळपास 15 वर्षापूर्वी राजीव दादा होते. नाही, वर्षापूर्वी 5 वर्ष होते. 10 ते 15 वर्षापूर्वी दादांनी त्यावेळी काही विकास कार्य वगैरे अशी केली का जे तुमच्या मनाला भावली किंवा दादांचा स्वभाव आवडला? नेमकं काय तुम्हाला? पाण्याची पाईपलाईन केली आहे आणि जो 50-75 वर्षापासून MIDCचा प्रश्न होता तो मार्गी लावला. तो 20 वर्ष भाजपाचं आमदार असताना साहेबरावजी घोडे होते किंवा ईश्वर जाधव होते तेव्हा मार्गी लागला आणि तेव्हा तो 2009 मध्ये मार्गी लागला आहे. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि इम्पॉर्टंट वाटतं मला. हो, मग हे काय रोड काय करायचे? रोडावर काय खायचं आहे का? लोकांना पोटाला पाहिजे ना. रोड तयार झाले काय कामाचे? रोज लोक मरू राहिले त्या रोडाबाहेर. आम्हाला रोज 2 लिटर पेट्रोल जास्त लागतं. रोज लोक ॲक्सिडेंट होऊ राहिला. आत्ता सुद्धा इथं हे बा तुमच्या समोर गाडी स्लिप झाली. इथं याची परिस्थिती रोडांची. काय करायचे तो रोड? आणि एक साईड एक टाईप रोड बनवायला पाहिजे होते तर ते मध्येच खड्डे करून ठेवले सर्व. आमदारकीमध्ये पहिले राजीव दादा होते, त्यानंतर उन्मेष दादा आणि मंगेश दादा, तिघांना पुरे 5-5 वर्ष भेटले. काय वाटतं तुम्हाला आता कोणाला संधी मिळेल? आता याला मी सांगितलं ना तुम्हाला, राजू देशमुखला संधी मिळेल. ठीक आहे. थोडं काही सांगता नाही येणार बाबा. तुमच्या शहरात म्हणजे असं मध्यवर्ती ठिकाणी येतात, अनेक लोक तुमच्या गाठीभेटी घेत असतात. लोकांच्या बोलण्यातून याच्यातून किंवा जे विकास कार्य असतील काही असतील समस्या असतील त्यामधून जाणवलं कधी आहे? आपण काही त्या फिरण्याच्या क्षेत्रात वगैरे नाही सर. आमदारकीचं काय वाटतं का कोण जिंकेल आमदारकी? आपला मंगेश चव्हाण का काय त्यांचे म्हणजे काय विकास कार्य की स्वभाव आहे काय नेमकं काय आवडलं तुम्हाला? ते त्यांचं कार्य चांगलं आहे सर. प्रत्येक गोष्टीमध्ये कार्य चांगलं आहे त्यांचं सर. हो, काय अडीअडचण समस्या वगैरे काय? काहीच अडचण त्यांच्याकडे गेलं का समस्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाता. मंगेश चव्हाणकडे गेलं का कुठलाही व्यक्ती गेला तर त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होता म्हणजे होता. आपल्या स्वप्नातील आमदार कोण भावे?
माझ्या मताने सर्वांगीण विकास करणारे आता जळगावात आतापर्यंत जेवढे आमदार झाले त्यांनी एवढं कोणी लक्ष दिलं नव्हतं. एवढं सर्वांगीण विकास करणारे आता म्हणजे आता आमचे आमदार म्हणजे मंगेशदादा चव्हाण हे पूर्ण गावाचा विकास पायाकालट करून टाकणारे आमदार निघाले. आता रस्ते झाले किंवा आता पूर्ण खेडोपाडीच्या सर्व निधी झाल्यात, काही कामं आहेत सर्व ठिकाणी. पण प्रत्येक असं नाही की एक विशिष्ट समाजासाठीच काम करतायत. त्या सर्वांगीण त्यांच्याकडे जो कुठलाही व्यतिरिक्त अन्य समाजातला माणूस गेला तर त्यांचं ते पूर्ण काम वेळी टायमाशी करून मोकळं होतात की बुवा असं बोलतायत बुवा आणि करतायत बुवा. म्हणजे बोलबच्चन म्हणण्यापेक्षा काम करून करतो करून म्हणून होणारे आमदार आहेत. चाळीसगाव तालुक्यातील आखाड्याचा पहलवान कोण बनेल आमदार? आघाड्याचा पहलवान आमचा विजय चौधरी. हा, विजय दादा महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्र गाजवलं त्यांनी पाठोपाठ लागोपाठ. राजकीय आखाड्यामध्ये तुम्हाला कोण वाटतं आमदार? राजकीय आघाड्याचा आपल्याला एवढी कल्पना नाही सर. मी आहे अंगदा बहादूर माणूस, एक धोबी और एक पचार. पूर्ण आघाड़ी के पहलवान डाला और फेंक दिया, बाकी कुछ मालूम नहीं. बस है हमारे इंटरव्यू. अच्छों का किल्ला उखाड़ देते हैं, कितनों को हम धोबी पछाड़ देते हैं. काय चित्र राहिलं? राजकारणाचं काही नाही, आम्ही राजकारणापासून लहान आहे. शक्यता सांगता नाही येत आपल्याला. अजून काही सांगता येत नाही. नाही आम्ही आघाडी बाबा, आघाडी आम्ही आघाडी. खिलाडी लोक कुठे भेटतील? तिकडे खिलाडी इथेच भेटतील. राजकारणाचे खिलाडी कोण वाटतं तुम्हाला? राजकारणचं खिलाडींचं आता काय ऑब्जेक्शन आहे. मंगेश चव्हाण आता एकदम काम सोयीचं करून राहिले. मंगेश दादा. अच्छा. मंगेश दादांनी एकदम सोयीस्कर केले, बगीचा बनवला, सर्व काही रस्ता बनवला. मंगेश दादा एकदम पुढे आघाडीवर तर मंगेश दादा आमचे आता मंगेश दादा आघाडीवर आहेत. आता मंगेश दादा आमचे, मंगेश दादाच आमचे. काय म्हणतो दादा? बरोबर काय बरोबर? जे बोलले तेच बरोबर. हे जे बोललं तेच. मंगेश दादा आमचे जे. ओके, बस मंगेश दादा की जय हो. मंगेश दादा सर्वांचा गरिबांचा देव येतो. काय आमचे नेता आता मंगेश दादा विकास करताय. सगळ्या त्या गोष्टीवर आम्ही विषय काढू, कारण की सगळ्या गावात विकास चालू आहे. मार्केटपासून तर पार्टीशनपर्यंत रस्त्याचे कामं, सुशोभीकरण मंगेश दादांनी सर्व व्यवस्थित केलं आहे. गणपतीचा मोठा उत्सव केला. कामं केले कोणी? मंगेश दादांनी. निवडणुकीमध्ये उमेदवारीचं काय चित्र असेल? राजीव दादा, उमेश दादा, मंगेश दादा? 10 वर्ष हलत नाही मंगेश दादा. 10 वर्ष हलत नाही. 10 वर्ष हलणार नाही मंगेश दादा. अच्छा. कारण त्यांचे कामं तशी दिसून राहिले ना पब्लिकला. त्या गावची सुधारणा होऊन राहिली, सगळे रोड बनून राहिले. गणपती कार्यक्रम केला, बाबासाहेब आंबेडकरच्या टायमाला कार्यक्रम ठेवला. हां, गणपती इतका जबरदस्त केला, कोणीच केला आजपर्यंत आमदारांनी. मंगेश दादांनी केला, रोड केले. आता आम्हाला स्टाफचं बी काम करून देणार आहे. कसलं? रिक्षा स्टाफचं. अशी चर्चा चालू आहे की आपले राजीव दादा, उन्मेष दादा, मंगेश दादा या तिघांपैकी एक व्यक्तीची निवडून येण्याची शक्यता जास्त वाटते. आपल्याला काय वाटतं? आता काय वाटतं आपल्याला? आता चालू आहे चर्चा, चालू आहे समजांचं वाद चालू आहे की बा हे येतील ते येतील, आमदार साहेब येतील. आता काय BJP वाले BJPच सांगतात. काय ते BJP मंगेशदादाच्या कामाची सुरू आले. काय ते शेवटी नशिबाच्या बी गोष्टी. नशीब पण आहे, कर्म पण असतात. हो, त्यांची चर्चा चालू आहे चांगली. कोणाची चर्चा चालू आहे? आमदार साहेबांची, मंगेश चव्हाणची. आम्हाला त्यांची चर्चा चालू आहे ना जास्त. आता 50-50 बी काही होऊ शकतं, नाही तर नेहमी होऊ शकतं. टक्कर होईल. हा, टक्कर चालेल त्यांची. ती पहिले उन्मेष दादा हे भारतीय जनता पार्टीत होते. मग आता त्यांनी महाविकास आघाडीची वाट धरलेली आहे. आता समजा निवडणुका होतील आणि जुने मित्र मंगेश चव्हाण आणि उन्मेष दादा समोरासमोर आले. आमचं एकत्व आहे. आज उमेश पाटील कसा का होईना आल्यावर आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना ओळखतो, आल्यावर पाय पडतो. हे आमचा विचार करत नाही आमदार. दुसरं काही नाही. आमदारचं बी काम चांगलं आहे, उमेशदादांनी बी काम चांगलं केलं. पण यांच्या दोघांमध्ये ते वरचं तिकीट कट केल्यामुळे बिघडलं. आज आमच्या मिल कामगारांचा 65 लाख लोकांचा प्रश्न उमेशदादांनी लोकसभामध्ये मांडला, 2-3 मांडला. मग आम्ही त्याचं बी ऐकतं, याचे बी ऐकते.
पण हा माणूस फक्त दुसऱ्यांना ओळखू राहिला, कार्यकर्त्यांना बिलकुल विचार करत नाही. त्यांच्या मागं जेव्हा नवीन तरुण पोरं फिरायला लागले ते असे समजते की आम्ही चाळीसगावचे बहुत दादा होऊन गेले. अहो तुम्ही जरा जुन्या लोकांचा विचार केला. आम्हाला इकडे झेंडे लागू देत नाही होते, इकडे झगडे करत होते आमच्या संघ. ते लोक आज तुमच्या संघ फिरू राहिले आणि भाजपचे कार्यकर्ते अलग होऊन गेले. याचा काही विचार करायला पाहिजे त्यांनी. बरोबर आहे का? हां कसं काय ना तो उमेश दादा इकडे बी आला तो काय तो त्यांनी काय आमचा काही फायदा करेल का? तरी तो काही एक माणूस की इतकी उतरून खाली उतरून पाय पडतो, जुन्या कार्यकर्त्याचं बोलतो. हां तसं यांनी बी करायला पाहिजे ना. हां मंगेश दादाच बनायला पाहिजे. मंगेश दादांचे कामं चांगले चालू आहे. मंगेश दादासारखा 50 वर्षापासून कोणी आमदारने काही केलं नाही. या आमदारांनी खूप चांगलं कामं चालू आहे आणि गरीब दुबाला खूप सहकार्याची भावना ठेवतात. साऱ्या गोष्टी बाकीचं बोलतो एवढंच 2 शब्द. जो कामं करतो तो विकास तर करणार आहे. जो कामं करतो तो विकास करणारच आहे. बरोबर आहे का रे? बरोबर. त्याच्यावर मंगेश दादा फिक्स आहे. याच्या पुढे काही बोलू शकत आहे. काय म्हणालो? काही नाही, मंगेश चव्हाणच आहे, कोण नाही बस. आम्हाला मंगेश दादा आमदार चांगले लागले चाळीसगावसाठी. मंगेश दादा आमदार म्हणजे चांगले लाभले चाळीसगावसाठी. तसं आजपर्यंत कोणी काही केलं नव्हतं. उमेश दादा मी तर बीजेपीचेच होते. पण ते आता नाही ना. ते फक्त गोड बोले होते, काही नाही, काहीच केलं नाही. त्यांनी 10 वर्ष राहिले, जनताचं काही केलं नाही. फक्त पैसा का फक्त गोड बोलायचं कामं काही केले नाही. हे जे मंगेश दादांनी जे कामं चालू आहे, मंगेश दादाचं हात कोणीच धरू शकला नाही कामाच्या बाबतीत. आणि जो शब्द दिला तो शब्दाचं पक्का पालन करतात. त्यांनी जे पूलचं काम सांगितलं 3-3.5 महिन्यात, तर त्यांनी ते करूनच जावलं 3.5 महिन्यात. तर एक दिवससुद्धा असा बदल झाला नाही मंगेश दादांचा. मंगेश दादांनी खूप छान काम चालू आहे आणि गोरगरीब माया बहिणींना प्रत्येकाला सहकार्याची भावना आहे. कोणाला वस्तू काय, कोणाला काय, कोणाला काय भरपूर देता येते. लोकांना काय पाहिजे? अपेक्षा कामं पाहिजे फक्त चांगले. ते कामं करतायत. जनताचं कोणी रडत आले तर त्यांचे आसू पुसून ते जात आहे. मंगेश दादाशिवाय कोणी नाही. मंगेश दादा जे कोणी बी सांगेल गोरगरीबपासून तर साऱ्या गोष्टी मंगेश दादाच. आम्ही सर्व जेवढे बी पब्लिक डोळ्याने पाहते, विकास कामं करताय, सर्व करताय. जे बी राहील आम्ही इथून बेमीपासून त्यांचे नाही बी आम्हाला बोललं तरी आम्ही त्यांचे कामं करणार आहे मंगेश दादांचाच विषय. उमेश पाटीलने काय केलं? आमदारचा खासदार केला तरी बी त्याने काय केलं? पावडीने पैसे गोळा केले आणि बाजूला सरकून गेला तो. काय केले त्यांनी? कामं काहीच नाही. उमेश पाटीलचे आमदारचा खासदार केला, त्याला काहीच केलं त्याने. मंजुरी दिली हो सर, ते जास्त पब्लिक नाराज झालेली त्याच्यावर. काय केलं? उमेश पाटीलने काहीच केलं नाही गावात. हिंदूंना काय दिलं? ते हिंदू मुस्लिमचा विषय नाही. सर्व एखादा आपल्या कोणाच्या भावनाने दुखावाच्या. पण हे जे मंगेश दादा जे करताय ते मंगेश दादाच कामं करतोय चांगले. त्या याच्या उपर आपल्याला कोणाच्या भावनाने दुखावायचे, कोणाच्या जातीवादीने कोणाला बद्दल नाही बोलायचं. आपल्याला कामं करतायत त्यांना बी घेऊन चालताय. ते मुस्लिम समाजाला बी घेऊन चालताय मंगेश दादा. असं नाही त्यांना घेऊन नाही चालत आहे. त्यांचे बी भरपूर कार्यकर्ते त्यांच्यापाशी, त्यांना घेऊन चालतात, सर्वांना सामावताय. बाकीचा काही विषय मंगेश दादा आहे. हो, आमची फक्त एकच समस्या आहे, आमचा रोड क्लिअर झाला पाहिजे. आमची दुसरं काहीच नाही. की आता 72 लाखाचा रोड आहे हा. सगळे लोकांनी मदत करायचं सोडून दिलं, त्याच्यात खाऊन गेले. आमदाराचा काय दोष आहे इथं? आमदारांनी निधी मंजूर केला, पण हे खाणारे खाऊन गेले. त्याला तो कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार हे जबाबदार आहे ना. म्हणजे आपलं हेच म्हणणं आहे, जबाबदार माणसाने जे ठेकेदार येतो त्याने आपल्याला एवढं रोडाचं काम क्लिअर करून द्यायचं मंदिरापर्यंत आमच्या. आणि नोकऱ्या धंदा काहीतरी मोठे व्यवसाय कारखाने वगैरे खुलले गेले पाहिजे. आज हे गोरगरीब पोर आज किती आले, त्यांचे महागाई किती होऊन गेली. जे लाडकी बहिणीचे 1500 रुपये देऊन दिले, लोकांना महागाई झोपाडून दिली. काय वाटतं? जे चाळीसगावची सध्याची सिच्युएशन आहे आणि जे राजकारण आहे त्याच्यामध्ये बाकीचे जे विरोधी पक्ष नेता आहे ना, ते राजकारणात सक्रिय नसल्यामुळे वन साईड बाजी सध्याच्या सिच्युएशनला. मंगेश चव्हाण वन साईड आहे. काय त्याच्यासाठी म्हणजे कुठले आधार आहेत? नाही, विरोधी पक्षनेता राजकारणात सक्रिय नसल्यामुळे, वन साइडेड बाजी, राजकारणात सक्रियच नाही आहे. आणि जे उन्मेष पाटलांचं जे चालू आहे ते एक तिकिटासाठी धडपड चालू आहे त्यांची. फक्त
जे आंदोलन वगैरे जे चालू आहे त्यांचं एक तिकिटासाठी धडपड चालू आहे. पण तिकीट तर इकडे फिक्स आहे डोळे झाकून, पण सिच्युएशन नाही आहे. महायुतीतर्फे समजा एक मंगेश दादांना मिळून तिकीट महाविकास आघाडीपैकी राजीव देशमुख किंवा उन्मेष पाटील अशी शक्यता वर्तवली जाते. नाही, राजीव देशमुख फिक्स, तिकीट तर तिकडंच सुटणार शुअर. जे उन्मेष पाटलांचं जे चालू आहे ना ते तिकिटासाठी धडपड चालू आहे फक्त, बाकी काय नाही. उन्मेष पाटलांचे 5 वर्ष आमदारकी खासदारकी दोघी बघितली. हो, दोघीच. कसं कराल मूल्यमापन वगैरे, काय काम पटले नाही पटले, आवडले नाही आवडले? कामाचं काय नाही, राजकारणाची एक स्किल असते, ते अभ्यासू नेतृत्व आहे. पण सध्याच्या सिच्युएशनला त्यांनी BJP सोडल्यामुळे कमकुवत होत आले, बाकी काय नाही. कारण की चाळीसगाव आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ना शिवसेना जेवढी पाहिजे तेवढी मजबूत नाही आहे. जेवढी BJP बालेकिल्ला म्हटला जातो आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये, तर तो विषय आहे, बाकी काय नाही. मग अशी तिघी नेत्यांचा आपण एक तुलनात्मक अभ्यास केला. बरोबर. तुमचा पण एक थोडासा राजकीय अभ्यास दिसतोय. जर टक्केवारीमध्ये आपण सांगितलं एक अंदाजे ॲट अ जजमेंट, तिघी नेत्यांना तुम्ही किती टक्के द्याल? उन्मेष दादा, राजीव दादा आणि मंगेश दादा. तसं पाहायला गेलं ना, राजीव देशमुख जे राजकारणात सक्रिय नसले तरी त्यांच्या मागे एक लॉबी चालणारी, तर 40% तरी त्यांना मतदान पडू शकतं की ते राजकारणात सक्रिय नसले तरी. आणि उन्मेष पाटलांवर हे आत्ताचे जे आंदोलन चालू आहे त्यांचे, की काय केलं त्यांनी, नोकरी मेळावा वगैरे केला त्याच्यात, नारपार प्रकल्प, ते तिकिटासाठी धडपड आहे त्यांची. पण त्यांच्यावर चाळीसगाव नाराज झालं आहे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे त्यांना तिकीटही नाही मिळणार. आणि सिच्युएशन त्यांची वेगळी, एक वेळेस इकडे 40% 60% BJPकडे, मंगेश चव्हाणांकडे. उन्मेष पाटलांकडे एवढे पर्सेंटेज नाही जाऊ शकत. म्हणजे मंगेश दादा, उन्मेष दादा आणि राजीव दादा निवडून एक दादा सिल्वा, मंगेश चव्हाण फिक्स. ठीक. दादा काय वाटतं तुम्हाला, राजीव दादा, उन्मेष दादा की मंगेश दादा? जो प्रगती करतो तोच, माझ्यामध्ये जो प्रगती करतो तो. व्याख्या झाली ना आपल्या भागामध्ये, कोण तुम्हाला एक योग्य पात्र व्यक्ती कोण वाटतं? योग्य होते माझ्या मते तर मंगेश दादाच, माझ्या मते. हो, म्हणजे मी जे पाहिलं आहे माझ्या डोळ्यांनी, मी ते स्पष्टीकरण देतो जे प्रॅक्टिकली आहे ते. काय वाटतं दादा तुम्हाला, मंगेश दादांचे ते कोणते गुणधर्म असतील, कामं असतील, काय आवडलं तुम्हाला? स्वभाव आवडलं, सोशल मीडियाची क्रेज आहे? नाही, स्वभावामुळे कोणी माणूस जिंकत नाही. त्याचं एक तर कार्य बोलतं, नाही तर मग त्यांचं जे राहणीमान आहे, त्यांची जे लोकांना प्रक्रिया देतात आणि प्रक्रिया लोकांची प्रक्रिया कशी देतात, स्वतःला सामान्य माणसासारखं वागून घेतात लोकांसोबत. असं नाही की मी आमदार आहे, खूप मी मोठा आहे, असं काही नाही विषय राहते. आमच्यासारख्या लहान लहान मुलांना सुद्धा ते इज्जत देतात आणि प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतात. आणि आज चाळीसगावची जी प्रगती होती आज त्यांच्यामुळेच होती, नाही तर आजपर्यंत 15-20 वर्ष झाले चाळीसगावचे रोड वगैरे काहीच प्रगती नव्हती, आणि आज त्यांच्यामुळे सगळं चालू. तुम्ही मगाशी उल्लेख केला की सर्वांची बोलचाल वगैरे या परिसरामध्ये येणं जाणं दादांचं? हो, येतात. अबालवृद्धांचे काही संपर्क किंवा त्यांची एक सन्मान, काय भूमिका असते दादांची? हे तर नाही ठाऊक, पण जेवढं माहिती एवढं बोललो. कोण बनेल आमदार, राजीव दादा, मंगेश दादा, उन्मेष दादा, काय वाटतं साहेब? याच्यात तिरंगी लढत आहे, त्यामुळे पब्लिक याचं आपण नाही सांगू शकत काय बनेल आता पब्लिक. तर सध्या फॉर्मला मंगेश चव्हाण यांचं नाव अपडेटला आहे, त्याच्यानंतर उन्मेष पाटील, त्याच्यानंतर राजू देशमुख. बाकी काय वाटतं एकंदरीत जे चित्र आहे? समजा आता वास्तविक तिघी आमदारांना 5-5 वर्ष मिळाले, पूर्ण 5 वर्ष टर्म वगैरे झाली. तुलनात्मक अभ्यास केला, कम्पेअर केलं, कोणाच काम चांगलं? तर सध्या तरी मार्केटमध्ये रेशो मंगेश चव्हाण यांचा दिसतोय कामानिमित्त, पण आता जनमत आहे, सांगू नाही शकत. ते विकासाला एक गती असते, चक्र असतं, आणि जर आमदार विकास अभिमुख त्याला पुन्हा संधी भेटते. मागील 3-4 टर्म बघितलं आपण की चाळीसगावकरांनी कधीच कुणाला संधी दिली नाही. यावेळी काय वाटतं की विद्यमान आमदारांना संधी मिळेल की तोच इतिहास कायम राहील की आमदार रिपीट करायचं नाही? आमदार रिपीट तेच होणार असं जनमतवरून वाटतं की त्यांच्या कार्यकारिणी याच्यावरून. में जिसे अच्छा काम किया होगा वो ये आमदार बनेगा, इसके बाद तो वैयक्तिक कोई कुछ नहीं कह सकता हूँ. हम तो जनरल आदमी, मौजूद आदमी है, हमको राजकारण में इतना कोई इंटरेस्ट नहीं है. हमारा भाई ये वो नगर सेवक वो करता है, भावेशकर बबलू. अच्छा. हाँ, हमारा इतना में हम ऐसा कोई नहीं कह सकते. कोई हमारे क्या जिले का प्रश्न पड़ता है, दोनों हमारे भाई बहन करीब के लोग हैं, आमदार और खासदार दोनों के. इसकी वजह से जो कार्य करेंगे उसको पब्लिक चुन के दें.
दादांची कधी गाठभेट झाली, काही समस्या निवारण वगैरे असं? नाही असं काही नाही, पण व्यवस्थित आहे आज काही. ऐकून आज मी कार्यक्रमाला हजर असतो, असं काही नाही. गणपतीचा कार्यक्रम खूप चांगला झाला, त्याच्यामुळे काही असं हे नाही. आणि समजा मंगेशदादांच्या विरोधात उमेदवार म्हणून राजूदादा देशमुख उभे राहिले किंवा उन्मेष पाटील उभे राहिले, काय चित्र राहील? काय नाही, उलट मंगेशदादाचं कर्तृत्व कसं आहे, आता धडाडी सध्या जोरात चालू काम त्यांचं. आणि राजूदादा जुने आहेत त्यामुळे काही प्रश्न नाही. राजूदादांचं त्यांचं कॅपिटल म्हणजे योग्य आहे, ते काही हरकत नाही ते म्हणणं असं. आता ते मुरब्बी माणसं आहेत जुनी. आणि उन्मेष दादा तर तिथं हाय लेवलचे, आणखी काही सांगायचं काम नाही. आता ते आमदार खासदार पदावर येते, काय सांगायचं काम नाही. नाही तर म्हणजे त्यांना अजून पुन्हा संधी मिळू शकते का, म्हणजे मंगेशदादा किंवा उन्मेषदादा असं फायनली काय म्हणतात? आता खासदारकीवरून आमदारकीवर कसं काय येतील ते आवडे उन्मेष दादा, बरोबर आहे का? एवढं मोठं उंच पद सोडून खालच्या पदावर कसं काय? आता माझं मत बरं, तुमच्या मताचा आधार आहे ना, 100% आधार. तेच, दुसरं काय नाही. चालेल, एकदम धन्यवाद. मला लावलंय ना छायाचे आमदार म्हणजे असं आहे ना, त्यांना ना एक प्रतिनिधी म्हणून माझा बोलण्याचा दृष्टिकोन असा आहे का मी कोणाच्या आहे ना रस्त्याला जात नाही, कोणाच्या रस्त्याला जात नाही आणि मी कोणाचं नाव घेत नाही. पण मी चाळीसगाव तालुक्याचा आमदार म्हणजे मला ना फक्त ना एक प्रतिनिधी म्हणून एक स्वयंशक्त सांगू शकतो मा बोलण्याचा दृष्टिकोन. एक अभ्यासू माणूस म्हणून एक साधारण किरकोळ माणूस म्हणून बोलू शकतो मी. एक असा माणूस आहे चाळीसगावमध्ये, मला आहे ना एकच मा बोलण्याचा दृष्टिकोन का बा एक तर मंगेश चव्हाण होऊ शकतो, नाही तर राजू देशमुख होऊ शकतो. आणि उमेश पाटीलचा आहे ना ते माझे खासदार होते त्यावेळेस, पण त्यांना एकदम भारी काम केलं होतं. पण मंगेश चव्हाणनं असं काम केलं कसं चाळीसगाव नगरिकेला आहे ना पुरं आवडलं. हे बघा फक्त आहे ना चाळीसगावमध्ये ना मंगेश चव्हाण शिवाय आमदार कोणी होऊ शकत नाही. आणि मला बोलण्याचा दृष्टिकोन ऐकून घ्या, चाळीसगाव तालुक्याचे आमदार म्हणजे ना फक्त मंगेश चव्हाण होऊ शकत आहे. आणि ठीक आहे राजू देशमुख बी होऊ शकत आहे. तुमचा दृष्टिकोन काय? माझा दृष्टिकोन बोलण्याचा फक्त आहे की विकास करून द्यावा पाहिजे माणसानं. माझा विकास करून द्यायला पाहिजे चाळीसगाव तालुक्याचा, जळगाव जिल्ह्याचा. राजूदादा असतील, उन्मेषदादा असतील किंवा उन्मेषदादाही नाही, राजूदादांनी मंगेश चव्हाण शिवाय पर्याय नाही. आणि मंगेशदादा 101% निवडून येणार. हो, सर्व जनतेचं सर्वसामान्यांचं मत आहे. खेड्यापाड्यांमध्ये सर्वकडे मी आता फिरतो, मला तिथला सगळा सर्व आयडिया आहे. काय असे मुद्दे असतील दादा ज्या आधारावर म्हणजे आपण म्हणताय की दादांची येण्याची शक्यता आहे? दादांनी विशेष म्हणजे असं केलं की 70 वर्षात जे आहेत त्या वर्षाच्या आमदारांनी केलं नाही ते ह्या मंगेशदादा चव्हाणांनी करून दाखवलेलं आहे. गावाचा विकास म्हणजे सर्व ठिकाणी जे गल्ल्याबोळे होते तिथे कॉन्क्रीटचे रोड्स होत आहेत. स्टेशन रोडचं आधीच काम चांगलं झालेलं आहे. आणि अजून त्यांनी कामं इतके केली आहे जे आमदार साहेबांनी केले नाही तेवढी त्यांनी कामं केलेली आहेत. मामलेदार कचेरी ती सर्व कार्यालय एका ठिकाणी आणली आहेत. म्हणजे माणसांना कुठेही तुम्ही गेलात तर एकाच ठिकाणी सर्व तुम्हाला तिथे सोयी उपलब्ध आहेत. शेतकी खातं घ्या, ग्रामीण खातं घ्या, तहसील घ्या, सर्व जी खाती आहेत ती सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी मिळत आहेत. एकाच म्हणजे वन टेबल वन नेशन त्या टाईपचं झालेलं आहे. म्हणजे सगळी कामं एकाच ऑफिसमध्ये जाऊन होणार आहेत. अच्छा. हो, गावाचा विकास छान प्रकारे केलेला आहे. म्हणजे 70 वर्षात झाला नाही एवढा विकास या दादा चव्हाणांनी केलेला आहे. तेव्हा आगामी विधानसभेत कुणाला संधी राहील आमदार? मंगेशदादा चव्हाण. आजपर्यंत एवढा विकास कधीच झाला नाही गावात जो आता चालू आहे सध्याच्या घडीला. त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती सगळ्यात भारी. त्यांचं नियोजन जे आहे ते एकदम माइंडेड, हो एकदम चोख. आजपर्यंत असा कुठलाही आमदार नव्हता की बुवा त्याने एवढं हे केलं आहे. आमच्याकडे आता म्हणजे आमच्या आसपासच्या एरियामध्ये एक म्हटलं तर किशोर आप्पा, नंतर इकडे
मंगेश दादा. दोघांचं काम आवडलं. हो एकदम छान. बरं या निवडणुकीत समजा उन्मेष दादा विरुद्ध मंगेश दादा हो किंवा राजीव दादा देशमुख विरुद्ध मंगेश दादा असे जर लढती झाल्या तर मग त्यावेळी तुमचं काय मत असेल? आम्ही आमचं सांगू शकतो, बाकीच्यांचं आपल्याला काही सांगता येणार नाही. आपलंच कारण विचार हो आमचं मंगेश दादा फिक्स आहे आमचा विषय. दादा काय चित्र राहणार आहे? काय वाटतं आगामी चित्र राहील तालुक्यामध्ये? कोणीला सर आपला मंगेश दादा येतील ना. मंगेश दादा हो कामं पण चांगले केले आता सध्या सर्व चालू आहे त्यांचे सर्व कामं चांगले चालू आहे बऱ्यापैकी. गावाकडे वगैरे हो गावाकडे येतात हो मग येतात ना. कोणाच्या सुख दुःख काही असं हो सर्वेकडे येतात. दादा तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे तसं तुम्ही म्हणजे सर्व लोक तुमच्याकडे येतात सकाळी सकाळी सर्व नारद मुलं तुमच्याकडे असतात असं आहे का? काय नाही मंगेश दादांचे काम वगैरे चांगले आहेत आणि सपोर्ट चांगला राहील त्यांना चाळीगावकडनं. बाकी काही नाही. आपले नाभिक समाज बांधव वगैरे सगळे करतील ना. बघू आता. सगळ्यांचा सपोर्ट आहे, समाजाचा पण सपोर्ट आहे. चाळीसगाव शहरामध्ये फक्त चाळीसगाव विधानसभेमध्ये फक्त BJPच येऊ शकतं, बाकी दुसरं कोणताही पक्ष येणार नाही. भारतीय जनता पार्टीचं पारडं जे जड आहे, कारण की त्यांचे जे आमदार आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे चाळीसगाव शहरामध्ये, त्यामुळे तेच येऊ शकतात. काय वाटतं दादा आपल्याकडे चाळीसगाव तालुक्यामध्ये काय चित्र राहील? मंगेश चव्हाण. मंगेश चव्हाण काय विकास कार्य वगैरे काय स्वभाव काय आवडले तुम्हाला? सर्व सर्व आवडलं. उमेशदादा पाटील काय कारण होतं? ती काम व्यवस्थित करतात. उमेशदादा पाटील उन्मेष दादा आणि मंगेश दादा दोघांचे 5-5 वर्ष पाहिले तुम्ही. उमेशदादा आता दोन ऑप्शन आहेत, मंगेश दादा विरुद्ध उन्मेष दादा किंवा मंगेश दादा किंवा राजीव दादा देशमुख असं म्हटलं जातं. काय शक्यता वाटते कोणामध्ये होईल? उमेश पाटील. तरी चित्र स्पष्ट आहे तेच. विकास चाललेला आहे, विकास कामं जे चाललेले आहेत किंवा सगळ्या क्षेत्रामध्ये रस्ते वगैरे चांगलं करणे, त्याच्यानंतर प्रत्येक समाजासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी जे काही कार्य चाललेले आहे त्या कार्यानुसार तर आम्हाला एकंदरीत असंच वाटतं की आमचे मंगेश दादा जे चाळीसगावचे लाडके आमदार आहेत ते पुन्हा बिनविरोध निवडून येतील अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि येणारच 100%. असं सगळ्या चाळीसगावच्या जनतेचा कौल आहे. दादा काय बोलणार? काय बोलणार सर, बोलले आता सगळं काही. मंगेश दादा देतील निवडून, कारण की भरपूरसे कामं ते आता करत आहेत आणि पुढे चालून बी करतील हीच आमची इच्छा आहे आणि त्यांनी करावं आणि तेच आमदार यावं आमची इच्छा आहे. काही उर्वरित काम असतील तर दादांना पुन्हा संधी मिळावी असं वाटतं? पुन्हा संधी मिळायलाच पाहिजे ना. जे काही कामं काही बाकी असतील ते त्यांनी बी करावं. याच्याबद्दल काय बोलाल दादा? ही जी नवीन मध्यवर्ती इमारत प्रशासकीय इमारत केली, प्रशासकीय इमारत म्हणजे एक चांगली सुविधा झालेली आहे, कारण की पहिली जी इमारत होती त्या ठिकाणी गर्दी पण खूप होत होती. आता कसं सुटसुटीत झालेलं आहे आणि प्रत्येक अधिकाऱ्यांना सेपरेट एक स्वतःची कॅबिन मिळालेली आहे आणि निर्णय पटापट घेता येतील आणि लोकांच्या सुविधेसाठी पण चांगली झालेली आहे. याचं श्रेय कोणाला? मंगेश दादांनाच. जी परिस्थिती साहेब, माझे भाजीपाल्याचा व्यवसाय होता इथं ब्रिज पंडाला, तर आता तिथं रोड बनल्यामुळे माझी समस्या म्हणजे फार कठीण आलेली आहे, उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी मला पर्याय जागेचा असेल किंवा मार्केट वगैरेचं काहीतरी इथं करून देणे एकदम गरजेचं आहे, का की माझ्या व्यवसायावर माझे 5-6 लोकांचं पोट भरले जात आहे आणि तिथून दुकानं उठल्यानंतर माझी उपासमारीची वेळ येते आणि जर मला जर पर्याय जागा जर दिली किंवा मंडी वगैरे बसून दिली तर अजून 10 लोकांचे पोटे तिथं भरू शकतो. निवडणूक आपल्याला माहिती. मंगेश दादा, उन्मेष दादा कोणाला पसंत करेल? हा कोणाला पसंती कोणाला राहील? आता ते काय सांगता येणार नाही. आता लोक जगावर आहे ना ते सगळं. लोकांनी तुमचं काय मत आहे? आमचं तर आता चालू आहे समजा ते मंगेश दादाला द्यायचं असं. काम वगैरे आवडले? हा कामं चालू आहे ना अजून. इमारत म्हणजे कोणी किती? इमारत तर नाही अजून आपल्या खेडेगावात म्हणजे काही. ही झाली तर याचा काही फायदा होतो का? मग वारवा फायदा म्हणजे
फायदा झाला म्हणजे एका सोयीला झाला नाही. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे काय काय विकास कामं वगैरे झाली दादांच्या कारकिर्दीत? भरपूर झाले. विकास कामं जोरात चालू आहे दादांचे, मंगेश दादांचे. असे कुठले मुद्दे असतील की लोकांना ते भावले दादांचं, म्हणजे व्यक्तिमत्व असेल किंवा त्यांच्या कामाची धडाडी असेल किंवा नेमकं कुठलं हो? व्यक्तिमत्व तर आहेच दादांचं. दादा म्हणजे असं प्रेमळ लोकांशी वागतात आणि कामात जोरात आहे दादांची कामं. विकास कामं तुम्हाला गावात गेल्यावरच लक्षात येईल. सर्व रस्त्यांचे कामं चालू आहे दादांच्या गावात. असं म्हणजे या भागात दादा राहतात त्या भागात विकास झाला, दुसऱ्या भागात नाही, सर्व चाळीसगावमध्ये तालुक्यातच विकास आहे दादांचा. ग्रामीण बी सर्व भागात विकास चालू आहे. आणि दादांचं लगेच काम आहे, तडाफळकी काम आहे. आता परवा एक 3-4 दिवसापूर्वी एका बालकाला बिबट्याने खाल्लं, तर दादांनी लगेच त्यांना तिथं जाऊन पैसे लगेच कबूल केले त्या फॅमिलीला. म्हणजे असं एक काम चांगलं आहे दादांचं. दादांच्या बद्दल ऐकलं की ते आपलं वारीला नेतात किंवा गडकिल्ले दाखवतात. मग दादांचे तर रायगड वारी कंटिन्यू आहे, दरवर्षी नेता. परत गणपती उत्सव झाला, आता खूप जोरात झाला, 10 दिवस. पंढरपूर वारी आहे दादांची. काय म्हणता भाऊ? काय नाही भाऊ, बोला. कोणते दादा? मंगेश दादा. मंगेश दादा. हो. हा, एक तरुण पण आले. काय वाटतं दादा, आपल्या परिसरामध्ये तालुक्यामध्ये कोण आमदार होऊ शकतील आता? मंगेश दादा. काय कारण आहे? काय सर्व कामं चांगले म्हणून. गावामध्ये विकासाचे वारे वाहत आहेत, एकदम व्यवस्थित आहेत. काय वाटतं तुम्हाला, आपल्या तालुक्यामध्ये कोण आमदार बनण्याची शक्यता? आमदार बनण्याची शक्यता जर म्हटली तर मंगेश दादांचा विषय क्लोज आहे. मंगेश दादा होतील आमदार, आणि त्यांनी जे कामं केले ते बऱ्याच प्रकारे चांगल्या प्रकारे कामं केले. 40 आसपास झाले नव्हते, पण माझं एक स्वतःचं असं मत आहे की तरुणाईसाठी मंगेश दादाने काही कंपनी वगैरे काहीतरी MIDC वगैरे असं आणायला पाहिजे. रोजगार निर्मिती मंगेश दादांनी करायला पाहिजे. विकास हा खूप चांगला केलेला दादांनी. रस्ते झाले बऱ्याच ठिकाणी. आता मी स्वतः ग्रामीण भागात राहतो, माझ्याकडे लाईट नव्हती, माझ्याकडे लाईट बनवली, रस्ते बनवले दादांनी. कुठल्या भागात राहतो? मी बालाजीनगरमध्ये राहतो. बालाजीनगर, कर्जत रोडला बालाजीनगर आहे माझं. तिथं स्ट्रीट लाईट नव्हते माझ्याकडे, दादांनी स्ट्रीट लाईट वगैरे बनवले, रस्ता छान बनवलेला आहे. पण माझं एक स्वतःचं असं म्हणणं आहे की तरुणाईसाठी दादांनी काहीतरी करावं बुवा. काहीतरी कंपनी म्हणावा, कुठेतरी रोजगार उद्योग वगैरे दादांनी आणावे. बरं दादा, आपल्या चाळीसगाव तालुक्याचा राजकीय इतिहास बघता मागील 5 टर्मपासून एकही आमदार रिपीट झाला नाही, पुनरावृत्ती झालेली नाही. तुम्हाला काय वाटतं की दादांचे काही कामं पूर्ण आहेत, काही अपूर्ण आहेत, दादाला चाळीसगावकर पुन्हा एकदा संधी देतील असं वाटतं? हो, नक्की निश्चित देतील दादांना संधी, निश्चित देतील. कारण की दादांचा विषय असा आहे, दादांनी जिथे हात टाकला दादांनी सोनच काढलेलं आहे. आणि दादांना जे आपण स्वतः वैयक्तिक जरी स्वतः साधारण माणूस जरी गेला, दादा त्याला मदत केलेलीच आहे. बापरे, लय मोठं संकट येते तो. एवढं मोठं नाही, सोपं नाही हो. विकल्प 2-3च आहेत. मंगेश दादा, उन्मेश दादा, राजीव दादा. आता हे जर तिघं उभे राहिले तर आपण काय निवडायचं त्याच्यामध्ये? कन्फ्युजन वाढून जाते. कन्फ्युजन वाढतंय. अच्छा, चला अजून कामं करणारे काम करताय, नाही करणारे म्हणजे जे आहे ती मंडळी सगळीच चांगली वाटते. आता कोणाला त्याच्यामध्ये वानावून कोणाला जाणावं हेच समजत नाही. समजा एक ऑप्शन आपण असं केलं की मंगेश दादांना महायुतीचं तिकीट फिक्स झालंय असं गृहीत धरूया, आणि सोबतच इकडे मंगेश दादा, उन्मेश दादा किंवा राजीव दादा दोघांपैकी एकालाच तिकीट भेटणार आहे. बरोबर. म्हणजे ऑप्शन 2च राहतील. तर मंगेश दादा विरुद्ध उन्मेश दादा राहिले समजा, तर काय परिस्थिती राहील? थोडं कन्फ्युजन दूर होईल का तुमचं? कन्फ्युजन तर होणारच आहे, फाईट बी टाप राहणार आहे. टाप फाईट राहील. लोक तर म्हणत एकतर्फा चित्र राहील म्हणे असं तालुक्यात. होऊ शकतं ना, ऐन वेळेचं वातावरण आहे साहेब, त्याच्यामध्ये काय आपल्याला सांगता म्हणजे सांगणं कठीण होऊन गेलं. सांगता नाही येत त्याच्यामध्ये काय होईल बुवा असं. म्हणजे लोकांच्या मनात काय कळालं वाहून लोकांच्या मनातलं कळणार नाही, कळणारच नाही. लोकांच्या मनातलं कळतच नाही आणि अजून नंतर बी कळणार नाही अशी परिस्थिती. म्हणजे दोन्ही उमेदवारांना निवडणूक सोपी नाही असं म्हणायचं आपल्याला? ते तर त्यांना मेहनत करावंच लागेल ना. निवडून यायचं तर मेहनत करावंच लागेल. चांगला आमदार होण्यासाठी काय हवंय म्हणजे लोकांच्या दृष्टीने? पैसा, लोकांना काय पाहिजे हो? आता कामच पाहिजे. शेतकऱ्यांना त्यांचं मोबदला पाहिजे, दुसरं काय? काही लोक बोलत होते की निवडणुकीच्या पूर्वसंध्येला किंवा पूर्वरात्रीला जर पैसे वाटप केले तर त्या आमदाराची जिंकण्याची शक्यता वाढते असं लोकांचं मत आहे. आता हे वाटणाऱ्यांनी जर वाटले तर लोक घेणार नाही का? पैसे जर तुम्ही होऊन लोकांना द्यायला गेले तर त्याचा हात पुढं करणारच आहे. बरोबर.
मग आता कोण किती पैसे ठेवतो आणि कोण निवडून येतं हे सांगणं मुश्किल, फार कठीण होऊन गेलेलं आहे चाळीसगावचं. हे एकदम कठीण आहे, पण इथं काम करणाऱ्या माणसांची गरज राहील. तुम्हाला काय वाटतं दादा, आमदारकीला कोणाला संधी मिळू शकते? आमदारकीला आता विकास कामं एवढ्या 15-20 वर्षापासून चाळीसगावचा विकास पाहिजे तसं झालेला नव्हता. रस्ते, लाईट वगैरे, यावेळेस रस्ते वगैरे एकदम चांगले झालेले आहे. त्याच्यामुळं मंगेश चव्हाणांना जर संधी दिली तर ते निघून जातील. येतील असं वापस. हा, नाही तर मग मंगेश मंगेश दादा. काय कारण? आता कारण तर ते नाही सांगू शकत आपण सध्याला. नाही म्हणजे विकास कामं केली, हा, विकास कामं केले त्यांनी, लई भारी भारी कामं करू राहिला तो माणूस. सगळे रस्त्याची खंबे खुंबे लाईट बिट सगळं लावले, पुलाचं काम केलं, सगळं काम केलेलं आहे मंगेश दादानी. ही गोष्ट खरी. बाजी मारतील. हा, एक नंबर. धन्यवाद.